दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आनन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्तादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि बालार्कप्रभमीन्द्रनीलजटिलं भस्माङ्कुरा गोज्वलम् शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरम् ब्रह्मज्ञं सनकादिविपर्यतं सिद्धे समाराधितम् दत्तात्रेयमुपास्मे हृदिमुदां ध्येयं सदा योगिभिः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गंगापापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरेत् श्रीगुरुदर्शनं ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर विहारी अमरापूर विहारी औदुंबर विहारी कुरवपूर विहारी सद्गुरुनाथ स्वामी महाराज दयावंत प्रभु सद्गुरुनाथ स्वामी महाराज सिद्धांतावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। आज गुरुचरित्र सारामृत या सिद्ध ग्रंथाच्या वाचनाचा कार्यक्रम म्हणजेच पारायणाचा कार्यक्रम आज सुरू झाला। आज कार्यक्रमाचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी आपण या गुरुचरित्र कथामृता करता आपण सर्वच जण आज इथं बसलो। तर मुळात विषय असा आहे की गुरुचरित्र कथामृत याच्याबद्दलच नेमकं माणसाच्या मनामध्ये एक थोडीशी शंका असते की नेमकं काय आहे हे, की आपल्याला शक्यतो काय माहिती आहे की भागवत कथा माहिती आहे, देवी भागवत माहिती आहे, रामायण माहिती आहे, पण गुरुचरित्राबद्दल नेमकं असं काय? कारण मी जसजसं या सेवेमध्ये आहे तेव्हापासूनचा मी सगळा काळ आतापर्यंतचा बघतोय की गुरुचरित्र म्हणलं की गुरुचरित्राभोवती एक असं वलय होतं आणि ते वलय भेदणं म्हणजे स्वतः त्या चरित्राला सुद्धा शक्य होत नव्हतं। त्याला त्या वलयामध्ये त्याला त्या कोंदणामध्ये असं बंदिस्त केलेलं होतं। त्यामुळे गुरुचरित्र नेमकं
हे सगळ्यांपर्यंत जातच नव्हतं. त्याला काही विशिष्ट आहेत तेवढीच लोक फक्त त्याचं पारायण व्हायचं, पण नेमकं त्याच्या अंतरंग उलगडून घेण्याचा फारसा प्रयत्न होत नव्हता. काय असतं की ज्या वेळेला आपण विचार करतो तर तो विचार करताना असा करावा लागतो की एकतर या सद्गुरूंच्या ठाई असलेलं यांची जी दिव्यदृष्टी आहे, यांना दिव्यदृष्टी कशी की ज्यांना हे त्रिकालज्ञ आहेत, आणि ही जी दिव्यदृष्टी त्रिकालज्ञ हे असल्या कारणाने की नेमकं या गुरुचरित्राचा नेमका प्रचार प्रसार आणि गुरुचरित्र हे घराघरात जाणं ही इच्छा त्यांना कधी झाली, तर ज्या वेळेला परिस्थिती अशी निर्माण झाली की बाजारामध्ये, या अध्यात्माच्या बाजारामध्ये खूप भाऊगर्दी झाली, खूप गुरु झाले, खूप बुवा झाले, खूप बाबा झाले, खूप सगळे झाले. पण या सगळ्यातनं नेमकं माणसाने चालायचं कसं, जायचं कसं आणि समजायचं कसं, की जिथं गुरुला बघण्याची दृष्टी जी पाहिजे, जी व्यापकता आपल्यामध्ये पाहिजे, ती व्यापकता न येता फक्त कसं झालं तिथं की बस मी आणि माझे एवढंच. कारण गुरु हा शब्दाचा खरा अर्थच आपण विसरून गेलो की नेमकं गुरु या दोन अक्षरामध्ये दडलंय काय, नेमकं आहे काय, याच्या दोन अक्षरामध्ये किती गहन असं सगळं दडलेलं आहे हे सगळं आपण विसरून गेलो. आणि नेमकी हीच गोष्ट त्रिकालज्ञ असलेल्या स्वामी महाराजांनी 90 वर्षापूर्वीच त्यांना हे लक्षात आलं की पुढे चालून या गोष्टीची खूप गरज आहे, पुढे चालून या गोष्टीची खूप गरज आहे. म्हणून त्यांनी काय केलं त्यावेळेला की एकदा दासगणू महाराज नरसोबाच्या वाडीला आलेले असताना स्वामी महाराजांनी त्यांना आदेश दिला आणि त्यांना असं सांगितलं की गुरुचरित्र जे आहे, मूळ गुरुचरित्रावर तुम्ही असं काहीतरी लिखाण करा की जे लिखाण सर्वसामान्य सगळ्यांपर्यंत, जिथं स्त्री पुरुष कुठलाही भेद न राहता तिथपर्यंत हे जायला पाहिजे, पोचायला पाहिजे, अशा पद्धतीचं तुम्ही लेखन करा. आता लेखनाची आज्ञा केली दासगणू महाराजांना. त्याच्यामध्ये सुद्धा किती मोठी कल्पकता आहे स्वामींची, आपण त्याचाही विचार करायला पाहिजे. कारण दासगणू महाराजांनी जी केली आयुष्यभर ती सगळी पांडुरंगाची सेवा, उपासना, भक्ती केली. पण ही सगळी करत असताना नेमकं त्यांनाच या गुरुचरित्रावर लिहायला लावणं ही सहज गोष्ट नाहीये. ही गोष्ट सहज नाहीये. या गोष्टीत नाही खूप मोठा अर्थ आहे, खूप मोठा अर्थ आहे की नेमकं आपण काय करतो की ज्या वेळेला मी जर पांडुरंगाची भक्ती करतोय तर मला असं वाटतं की फक्त एक पांडुरंगच आहे, बाकी त्याच्याशिवाय दुसरं कोणच नाही. किंवा मी दत्ताची भक्ती करतोय तर मला असं वाटतं की फक्त या विश्वात दत्तच आहे, बाकी कोणच नाही आहे. हा जो एक मनातला सगळ्यांचा जो भ्रम होता, हा भ्रम काढण्याकरता म्हणून त्यांची नियुक्ती केली असं मला वाटतं. बरं, असंच उदाहरण आपण उलट थोडंसं अजून मागं जर गेलं तर आपल्याला लक्षात येईल. आपण थोडंसं मागं जाऊ. मागं जाताना ज्या वेळेला आपण नाथ महाराजांचा विचार करू की नाथ महाराजांना सुरुवातीला काय झालं, नाथ महाराजांना मलंग वेश आला. स्वतः दत्त महाराजांनी दर्शन दिलं. म्हणजेच नाथ महाराजांची मूळ सगळी उपासना जी होती ती भगवान दत्तात्रयांची होती. आणि नंतरच्या काळामध्ये हेच नाथ महाराज हे पांडुरंगावर लिहायला लागले. त्यांनी भारुडं लिहिली की जी भारुडं अशी की ज्यातनं डोळ्यात आपल्या झणझणीत अंजन जाईल अशी समाज जागृतीचं काम केलं. आजही त्या भारुडातनं आपण खूप काही शिकतो, खूप काही घेतो. तर ही नेमकी दोन उदाहरणं जर आपण लक्षात ठेवली तर आपल्याला एक गोष्ट आधी ही डोक्यात ठेवली पाहिजे की ज्या वेळेला देव असतात, या देवामध्ये हा भेद कधीच करायचा नसतो. देवामध्ये भेद कधीच करायचा नसतो हे आपल्याला या दोन उदाहरणावरनं लक्षात येईल. आणि देव म्हणजे काय तर ते आपल्या सद्गुरूंपेक्षा वेगळे नसतात. म्हणून सद्गुरूंमध्ये सुद्धा भेद करायचा नसतो, की सद्गुरूंमध्ये सुद्धा भेद करायचा नसतो. कारण हे सगळे सद्गुरू तत्वरूपाने एका धाक्यात बांधलेले असतात. तर स्वामी महाराजांनी ज्या वेळेला ही आज्ञा दासगणू महाराजांना केली की तुम्ही या प्रकारचं लेखन करा 90-95 वर्षापूर्वी, की स्वामी महाराजांना हे माहीत होतं की अजून साधारण एका शतकानंतर परिस्थिती काय होणार आहे, की परिस्थिती अशी होणार आहे की सामान्यातले सामान्य किंवा मोठे लहान सगळे यांचा सगळ्यांचा कल हा अध्यात्माकडे लागणार आहे. आणि जो तो प्रत्येक जण आपापल्या परीने अध्यात्मात उतरणार आहे. आणि अध्यात्म करत असताना मग स्वाभाविक त्याला मार्गदर्शक म्हणून
गुरूंची आवश्यकता, बाकीची आवश्यकता अशी लागणार. आणि विज्ञानही प्रबळ असल्या कारणाने या विज्ञानाच्या मार्फतही बऱ्याच गोष्टी आता होतात, की जसं आपण बघतो की आज कुठलाही कार्यक्रम कुठं असला तरी आपण मोबाईलवर बघतो. पाहिल्यानंतर आपण ऐकतो, सगळं पाहिल्यानंतर प्रभावित होतो आणि प्रभावित होतो आपण. आणि प्रभावित झाल्यानंतर आपण ताबडतोब निर्णय घेतो. की आता काय झालं की पूर्वीसारखं नाही. पूर्वी माणसं काय व्हायची की सगळं निरखून पारखून आणि मग त्याच्यावर निर्णय घ्यायची. कारण त्यावेळेला आपल्याकडं आयुर्वेदाचा वापर जास्त होता औषधामध्ये, आणि शेतीमध्ये सुद्धा त्यावेळेला सेंद्रिय शेतीचं प्रमाण जास्त होतं, रासायनिक नव्हतं. आताच्या काळात काय झालं की शेती करता वापरणारी औषधं रासायनिक, आपणही आयुर्वेदाची औषधं न घेता आपणही ॲलोपॅथी घेतो. त्यामुळं आपल्यामध्ये असं झालंय की गोळी घेतली की ताप गेला पाहिजे. मग स्वाभाविकपणे एखादी गोष्ट पाहिली की आपण ती तावून सलाखून न घेता ताबडतोब आपण ती गोष्ट स्वीकारतो. मग काही काळाने काही दिवसाने आपल्याला असं लक्षात येतं की नाही अरे, आपण जे स्वीकारलंय ना तिथं आपली खूप चूक झाली, आपल्याला धोका झाला. मग आपल्याला धोका झाला, मग आता नेमकं काय करायचं? मग आपल्याला धोका झाला, आपण कसं करायचं? तर देऊन टाका गुरुला डायव्हर्स, आपण दुसरा बघू. या पद्धतीने काय झालं की सुयोग्य गुरुभक्तीचं ज्ञानच हे कोणापर्यंत पोचलं नाही. मग हे सुयोग्य गुरुभक्तीचं ज्ञान सगळ्यांपर्यंत जावं या उदात्त हेतूने स्वामी महाराजांनी दासगणू महाराजांच्या हातनं हा ग्रंथ सारामृताचा लिहून घेतला. आणि एका अर्थाने खरं मी सांगतो की तुम्ही मी आपण सगळं स्वतःला आपण या बाबतीत खूप भाग्यवान समजू. कारण स्वामी महाराजांची जी इच्छा, त्यांच्या इच्छेपुरते करता, त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता त्यांनी साधक, वाचक, श्रोता, दाता या सगळ्याच रूपात तुम्हाला आणि मला आपल्याला उभं केलं आणि आपल्या हातून हे कार्य ते करून घेत आहेत. हीच खरी त्यांची आपल्यावर असलेली अपार कृपा आहे. आणि त्याच भावनेतनं प्रेरित होऊन आपण ह्या कार्यक्रमाकरता, या कार्यक्रमाचं आयोजन त्याच गोष्टीकरता केलं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला हा ग्रंथ पोचवायचा आहे. आणि यातला जो मुख्य उद्देश आहे, यातला जो मुख्य संदेश आहे, हा सगळ्यांपर्यंत द्यायचा आहे, आपल्याला पोचवायचा आहे की सुयोग्य गुरुभक्ती कशी असली पाहिजे. आणि सुयोग्य गुरुभक्ती करताना आपण अजून एक विचार जर दुसरा लक्षात घेतला तर आपण रामायण ऐकतो, भागवत ऐकतो, त्याच्यामध्ये देवी भागवत ऐकतो, त्याच्यामधल्या ज्या सगळ्या कथा आहेत ना, या सगळ्या देवदेवतांशी निगडित आहेत. त्यातल्या सगळ्या कथा या देवदेवतांशी निगडित आहेत. आणि गुरुचरित्रातल्या कथा, या कथामधली जे पात्र आहेत, ती पात्र म्हणजे तुमच्या माझ्यासारखी पात्र आहेत. हे आपल्या जीवनाशी, आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित असलेल्या या गोष्टी आहेत. आणि या गोष्टी आपल्या ज्या जीवनाशी निगडित आहेत त्या गोष्टीपर्यंत आपण पोचणं आवश्यक आहे, आपण तिथपर्यंत जाणं आवश्यक आहे. तर हा जो काही स्वामी महाराजांनी खरोखरी दासगणू महाराजांना सांगितलं, दासगणू महाराजांनी इतका सुंदर हा ग्रंथ लिहिला आणि खरोखरीच त्यांनी या सगळ्या जगावर उपकार केले म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. की ज्या योगे आपल्याला एक विशिष्ट गुरुभक्तीचं सुयोग्य असं ज्ञान यातनं प्राप्त होईल. तर आता आपण या दोन्ही अध्यायामध्ये, या दोन्ही ग्रंथामध्ये, म्हणजे मूळ जो ग्रंथ आहे ज्यात 52 अध्याय आहेत, एक अवतरणिकेचा अध्याय आहे. काही ग्रंथ जे आहेत ते 53 अध्यायाचे, काही 52 अध्यायाचे. जी कामतांची जी प्रत आहे ती 52 अध्यायाची, बाकीच्या आहेत त्या 53 अध्यायाच्या. एक अध्याय दोन ठिकाणी विभागल्यामुळे ते 53 झालेलं आहे, बाकी तसा त्याच्यात काहीच फरक नाही. तर आपण हे दोन्ही ग्रंथाची थोडीशी तोंड ओळख करून घेण्यापूर्वी आपण एक पद ऐकू आणि पुढे सुरुवात करू. गुरुतत्वाची महती पटते वाचता ग्रंथ, गुरुतत्वाची महती पटते वाचता ग्रंथ. त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत. गुरुचरित्र ग्रंथ गुरुदेव दत्त, गुरुचरित्र ग्रंथ गुरुदेव दत्त.
गुरुचरित्र सांगति सिद्ध नामधारकास गुरुचरित्र सांगति सिद्ध नामधारकास 51 रत्ने देती आपुल्या शिष्यास 51 रत्ने देती आपुल्या शिष्यास अमृतपान करुणी केले धन्य होत्यास अमृतपान करुणी केले धन्य होत्यास त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत गुरुचरित्र ग्रंथ गुरुदेव दत्त गुरुचरित्र ग्रंथ गुरुदेव दत्त ज्ञान कर्म भक्ती योग येता ध्यानात ज्ञान कर्म भक्ती योग येता ध्यानात गुरुदेवांचे चिंतन करण्या रंगोनामात गुरुदेवांचे चिंतन करण्या रंगोनामात भाव जाणून येतील श्री गुरु नित्य ध्यानात भाव जाणून येतील श्री गुरु नित्य ध्यानात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत गुरुचरित्र ग्रंथ गुरुदेव दत्त गुरुचरित्र ग्रंथ गुरुदेव दत्त गुरु शब्दाची कळेल व्याप्ती वाचिता ग्रंथ गुरु शब्दाची कळेल व्याप्ती वाचिता ग्रंथ गुरुसेवेची कळण्यारीत वाचू या ग्रंथ गुरुसेवेची कळण्यारीत वाचू या ग्रंथ गुरु शिष्यासी निमित्त करुणी लिहिला हा ग्रंथ गुरु शिष्यासी निमित्त करुणी लिहिला हा ग्रंथ त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत गुरुचरित्र ग्रंथ गुरुदेव दत्त गुरुचरित्र ग्रंथ गुरुदेव दत्त गुरुचरित्र आदि अंते त्रिवार हे सत्य गुरुचरित्र आदि अंते त्रिवार हे सत्य गुरुतत्व हे येता ध्यानी पटेल हे सत्य गुरुतत्व हे येता ध्यानी पटेल हे सत्य निमित्त मात्र मकरंद वेडा सांगतो सत्य निमित्त मात्र मकरंद वेडा सांगतो सत्य त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत गुरुचरित्र ग्रंथ गुरुदेव दत्त गुरुचरित्र ग्रंथ गुरुदेव दत्त गुरुचरित्र ग्रंथ गुरुदेव दत्त गुरुचरित्र ज्या वेळेला गुरु शिष्य संवाद रूपाने हा सगळा ग्रंथ तयार झालेला असताना याच्याबद्दल सिद्धांनी नामधारकांना सांगितलं. त्याच्यानंतर या ग्रंथाचे लेखक कोण या बाकी सगळ्या गोष्टीचा ज्या वेळेला आपण सांगोपांग उहापोह करायचा प्रयत्न करतो किमान माझ्या बाबतीत तरी असं आहे. हे सगळं करत असताना मी या निष्कर्षापर्यंत नक्की पोचलेलो आहे की याच्यामध्ये सिद्ध कोण आहेत तर स्वतः स्वामी महाराज आहेत, नामधारक कोण आहेत तर स्वतः स्वामी महाराज आहेत. कारण यांनी फक्त काय केलंय की दरवेळेला प्रत्येकाला कुणाला कुणाला पुढं केलं आणि ते पुढं करून त्यांना जे काही सांगायचं होतं किंवा त्यांना जे काही एक मार्ग दाखवायचा होता तो त्यांनी दाखवला. आणि या ग्रंथाची एक निर्मिती या पद्धतीने ही निसंशयपणे झाली. कारण आपण जर पाहिलं की या गुरुचरित्र ग्रंथाचे लेखक हे लेखक कोण तर या लेखकांची मातृभाषा कुठली तर यांची मातृभाषा कानडी, ज्यांना मराठीचा गंधही नाही.
ज्यांना मराठी समजत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, काहीच नाही, पण असा मनुष्य या ग्रंथाचा लेखक. आता हे सगळं विचार करण्यासारखं आहे की नाही? या ग्रंथाचा लेखक असून असं नाही, पण आज मी सांगतो की आपल्यामध्ये बसलेले खूप चांगले चांगले सगळेच विद्वान आहेत, पण काही चांगले भाषेचे अभ्यासक आहेत, काही कवित्व करणारे आहेत किंवा सगळेच. पण या सगळ्यांना सुद्धा अचंबित करणारी गोष्ट आहे की गुरुचरित्र ज्यावेळेला ओवीबद्ध रीतीने मूळ गुरुचरित्र आपण ज्यावेळेला वाचनात येतं त्यावेळेला लक्षात येतं की यातनं काहीच सुटलेलं नाही, व्याकरणातलं काही सुटलेलं नाही किंवा काव्यातलं काही सुटलेलं नाही, काहीच नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. बरं, ज्याची मातृभाषा कानडी आहे त्याला हे कसं बरं शक्य झालं असेल? आपण हाही विचार करायला पाहिजे की हे कसं काय शक्य होऊ शकतं. म्हणजे मी तर सांगतो ना की मराठी भाषेला या ग्रंथामुळं काय झालंय की अजून वेगळं महत्व प्राप्त झालंय, अजून वेगळं महत्व. कारण यातली जी भाषा आहे किंवा यातली जी लेखन शैली आहे याचा आपण विचारच करू शकत नाही, इतकी कमालीची आहे. आणि ते सुद्धा एका कानडी माणसाकडनं हे लिखाण व्हावं प्राकृतमधलं, हे जर सगळं असं आहे तर निसंशय माझ्यासारख्याचं मत हे आहे की याच्या मागं सगळं सूत्र जे आहे ते त्यांचं आहे. त्यांनी बाकी उभे केलेत, पण जे उभे केलेत ते आपल्याकरता तितकेच वंदनीय आहे. आपल्याला बाकी काहीच माहित नाही, आपल्याला फक्त एकच माहिती आहे की गुरुचरित्र जे आहे, गुरुचरित्रातनं नेमकं काय मांडलंय आणि त्यांना आपल्याला सांगायचंय. बरं, या ग्रंथाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ही मोठी जादूगाराची पेटी असल्यासारखी आहे. जादूगाराची पेटी जशी असते ना की हात घातला की वस्तू बाहेर, हात घातला की वस्तू बाहेर, वस्तू संपतच नाही. कारण गुरुचरित्र आपण जितक्या वेळेला वाचू त्या प्रत्येक वेळेला आपल्याला गुरुचरित्र आपण पहिल्यांदाच नव्याने वाचतोय असं वाटतं. आणि दरवेळेला त्यातनं काहीतरी एक नवीन गोष्ट आपल्या समोर येते की आपण मागं 100 वेळेला पारायण केलं असेल, पण पुढचं पारायण ज्या वेळेला करू त्यावेळेला काहीतरी नवीन गोष्ट की जी 100 वेळेला आपल्याला कळलेली नसती, वाचू नये, पण ती त्यावेळेला बरोबर समोर आलेली असते. आणि हे कधीच संपतच नाही, हे कधीच संपत नाही. म्हणजेच काय, आता मी तुम्हाला सांगतो की भगवंत दत्तात्रयांकडे ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला कसं आहे की जो अनादिकालापासून आहे आणि जो अनंत काल राहणार आहे की त्याला काही नाशच नाही आहे ना. अवतारे ही उदंड होती, सवेची मागुती, विलया जाती, तैसा नव्हे हा दत्तात्रय मूर्ती, नाश कल्पांती असे ना. मग तसं दत्त महाराजांचं तसं आहे, तसंच या ग्रंथाचं आहे. म्हणूनच या ग्रंथाला इथं काय सांगितलंय की हा ग्रंथ नाही तर हा प्रत्यक्ष दत्त आहे, हा प्रत्यक्ष दत्त आहे. आणि आजवर लाखो लोकांनी या गोष्टीची प्रचिती घेतलेली आहे की हा दत्त आहे म्हणून. कारण बरेच जण साधक गुरुचरित्राचं पारायण जसं करतात त्याच तत्परतेने, त्याच आत्मीयतेने ते गुरुचरित्र ग्रंथ मध्ये ठेवून, पाटावर ठेवून त्याला प्रदक्षिणाही घालतात. आणि त्या प्रदक्षिणेच्या मार्फत सुद्धा आपली मनोकामना ते पूर्ण करून घेऊ शकतात. प्रत्यक्ष दत्त आहे हा, आपल्या घरामध्ये असलेला हा प्रत्यक्ष दत्त आहे. फक्त गंमत काय असती की कुठलीही देवता ज्या येतात आणि कुठलेही साधू संत आणि देवता याच्यामध्ये काही भेद करण्याचं कारण नाही, पण यांना ऊर्जित अवस्था प्राप्त करून द्यावी लागते, यांना ऊर्जित अवस्थेत आणावं लागतं. तोपर्यंत त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. किंवा जसं सोनं आहे, सोनं खाणीतनं बाहेर आल्या त्याला बाजारात इतका भाव मिळत नाही, त्याला शुद्ध करावं लागतं. मग त्याला शुद्ध करण्याकरता काय करावं लागतं, त्याला बाकी सगळे उपचार करावे लागतात. तसं की काय की आपल्या घरामध्ये देव आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, गुरुचरित्र आहे, देव आहे, सगळं आहे, पण आपण नुसतंच जर एका जागेवर ठेवलं आणि त्याला फक्त आपण रोज फुलच वाहत राहिलो तर तो ग्रंथ सिद्ध कसा होईल. त्याचं रोजचं वाचन झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. हे ज्या वेळेला आपल्या हातनं नित्याचं होईल त्यावेळेला तो ग्रंथ आपल्याकरता सिद्ध होईल. मुळात तो सिद्ध आहेच आहे, पण माझ्या स्वतःकरता तो सिद्ध होण्याकरता मला त्याच्या सेवेमध्ये सिद्ध राहावं लागेल. मी जर त्याच्या सेवेमध्ये सिद्ध राहिलो तर निसंशयपणे तो माझ्याकरता सगळ्या गोष्टीची उपलब्धता करून देईल. अशा पद्धतीने या गुरुचरित्राचं महत्व इथं गुरुचरित्रातही सांगितलं की हा ग्रंथ कसा आहे तर हा प्रत्यक्ष दत्त आहे. आणि हा जो ग्रंथ लिहिला गेला की भाषेचा विचार आपण केला
की मातृभाषा कुठली होती, काय काय. या मूळ गुरुचरित्रामध्ये काय केलं यांनी की याच्यामध्ये 3 भाग केले. 3 भाग असे केले की अध्याय नंबर 1 ते 24 याच्यामध्ये ज्ञानकांड आहे आणि 38 ते 51 भक्तिकांड आहे. आता या 3 गोष्टी आहेत, ते या 3 गोष्टीचा विचार गुरुचरित्र ऐकताना किंवा हा करावाच लागतो की सुरुवातीला त्यांनी ज्ञान दिलंय. कारण ज्ञान का दिलं तर जोपर्यंत कुठल्याही गोष्टीचं आपल्याला सुयोग्य पद्धतीने ज्ञान होणार नाही आणि ज्ञान जोपर्यंत होणार नाही तो त्याच्याशिवाय आपण कर्म करू शकणार नाही. आणि योग्य ज्ञान प्राप्त सुयोग्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर हातून होणारं कर्म हे सुयोग्यच असतं. आणि मग सुयोग्य कर्म झालं चांगलं की मग तिथं भक्ती फलद्रूप होती, मग तिथं कुठलीच अडचण जात नाही. म्हणून या ज्या पायऱ्यात ना, या पायऱ्या सुद्धा आपण खूप विचारात घेतल्या पाहिजे की ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3 पायऱ्या खूप महत्वाच्या आहेत. या 3 पायऱ्या खूप महत्वाच्या आहेत. कारण कसं आहे की ज्ञान नाही पण मी कर्म करतोय, मग कर्म करताना मी कसं तरी पाहिलेलं मी समोरच्याचं आणि त्याचं पाहून मी करतोय, पण त्याच्या मागची कारण मीमांसाच जर मला माहित नाही, त्याच्या मागचं मला शास्त्रच जर माहित नाही तर ते कर्म मी करण्यात अर्थ काय. मला ज्ञान पाहिजे ना, त्याचं मला ज्ञान पाहिजे. म्हणजे इथं काय केलेलं आहे की सगळ्या साधकांना सुद्धा इथं चौकस केलेलं आहे की तुम्ही आधी ज्ञान प्राप्त करून घ्या की ज्ञान आवश्यक आहे. कारण कसं आहे की ह्यानी केलं म्हणून मी केलं, त्यांनी केलं म्हणून मी केलं असं नको. तर ते आपल्याला कळलं पाहिजे. ते कळण्याकरता आपल्याला त्याचा आधी ज्ञान प्राप्त झाली पाहिजे. म्हणून इथं आधी ज्ञान कर्म आहे, मग त्याच्यानंतर कर्म आहे, मग तुम्हाला सुयोग्य ज्ञान आहे तर त्यानुसार तुमचं कर्म सुद्धा हे सुयोग्य रीतीनेच झालं पाहिजे. आता या कर्माच्या विचारामध्ये ज्या वेळेला आपण विचार करायचा आहे आपल्याला पुढं, पण या कर्माचा विचार करत असताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती गोष्ट अशी की काही जण असं म्हणतात की गुरुचरित्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी या कालबाह्य आहेत. गुरुचरित्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी कालबाह्य आहेत, त्या आज आम्ही नीट करू शकत नाही किंवा कोणही करू शकत नाही. तर हे सत्य आहे का? तर हे सत्य आहे. हे असत्य मी म्हणत नाही. पण गुरुचरित्रात हा सुद्धा विचार दिलेला आहे की या विचाराकडे आपण बघत नाहीत की तो विचार असा की प्रत्येक ठिकाणी कर्म सांगत असताना त्यांनी काय केलेलं आहे की त्यावेळेसची जी चालीरीत होती, त्यावेळेसची जी पद्धत होती त्यानुसार त्या कर्माचं सखोल विश्लेषण केलेलं आहे. आणि शेवट असं सांगितलंय की जर हे काही झालं नसेल, तुमच्याच्याने होत नसेल, तर किमान तुम्ही एवढी गोष्ट करा की किमान तुम्ही एवढी गोष्ट करा. म्हणजे तिथं काय सांगितलंय की कर्म जे आहे, कर्म संपलं ना पाहिजे. कर्माचं स्वरूप थोडंसं बदललं तरी हरकत नाही. कर्म लोप पावता कामा नाही. तुम्ही काहीतरी अंशात्मक करा, काहीतरी करा, पण तुम्ही करा, पण तुम्ही पूर्ण लोप करू नका. पण आजकाल आपल्याकडे काय असं होतंय की आपण काय करतो की सर्रास सगळ्या गोष्टीत आपण आता सगळ्या गोष्टीला मुठमाती देतोय की नाही, आता वेळ नाही, आपल्याला वेळेचा अभाव आहे, नाही आम्ही हे करतच नाही, आम्ही सोडूनच दिलं, फला नाही का आम्ही करतच नाही, आता घरामध्ये कुणालाच वेळ नसतो, काहीच नसतो, मग काय केलं रे बाबा, नाही आम्ही आमचे देव होते ना, आम्ही तिकडं गेलो देवाला, तिथं जर गेलो त्यावेळेला तिथं ठेवून आलो, किंवा आम्ही सरळ नाही, देवपूजा आमच्याकडे होतच नाही. पण असं नाहीये. गुरुचरित्र आपल्याला असं सांगत नाही. गुरुचरित्र दोन्हीही सांगतं. गुरुचरित्र दोन्हीही सांगतं की ज्याला आवड आहे, ज्याला जिज्ञासा आहे, ज्याला वेळ आहे, त्याच्याकरताही पूर्वीचं कर्म सांगतं. आणि ज्याला इच्छा आहे पण वेळ नाही, तर त्याच्याकरताही मार्ग गुरुचरित्राने सांगितलेला आहे की आपण या सगळ्या अशा धकाधकीच्या परिस्थितीतही आपण कसं करू, आपण कसं कर्म टिकवू. कारण कसं आहे की कर्म जर जिवंत राहिलं तरच धर्म जिवंत राहणार आहे. कारण कर्म जर जिवंत राहिलं तर धर्म राहणार आहे, आणि कर्म जर लोप पावलं तर धर्मही आपला लयाला जाणार आहे. कारण आपण या गोष्टीचा विचार करतच नाहीयेत. आपण बारीक सारीक गोष्टीचा विचार करतच नाहीयेत. आपण बाकी सगळ्या गोष्टीचा विचार करतोय की रोजच्या रोज आपल्यावर जी काही आक्रमणं होत आहेत, की जे आक्रमणं, म्हणजे मी मोठ्या सैनिकांची म्हणत नाही किंवा विमानाने बॉम्बगोळा म्हणत नाही, आपल्या संस्कृतीवर जे हल्ले होत आहेत, आपली संस्कृती जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं ती संपुष्टात आणायचे जे प्रयत्न जे सातत्याने होत आहेत, आणि आपल्या पुढे पर्याय नसल्यामुळं आपणही त्याला बळी पडतोय आणि आपण आपली संस्कृती संपवतोय. पर्यायाने आपण आपला धर्म रासाकडे घेऊन चाललो. आणि खरी गरज ती आहे की आजच्याही काळामध्ये आपला धर्म जर टिकवायचा असेल,
सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर आपल्याला कर्म कुठेही सोडता कामा नये. आपल्याला कर्माचा लोप अजिबात करून चालणार नाही. की कर्माचं स्वरूप बदलू, आपण कर्माचं स्वरूप आपण बदलू, त्याला खूप सूक्ष्म करू, लघु करू, पण ते केलंच पाहिजे. का तर तो संस्कार आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये जर पाहिलं आपण तर 16 संस्कार आहेत. पण हे सगळे संस्कार खऱ्या अर्थाने आज सगळे पूर्णत्वाला जातात का? आज हे पूर्णत्वाला आपण नेऊ शकतो का? किंवा हे 16 संस्काराची 16 नावं म्हणलं तरी आज आपल्याला माहित नाहीत. हे आपलं तुमचं माझं दुर्दैव आहे. आणि हे सगळं नेमकं कशामुळे? तर आपण या सगळ्या गोष्टीपासून खूप लांब चाललो. आणि कदाचित म्हणूनच मला असं वाटतं की आपली काळजी त्यांना आहे. म्हणून अतिशय योग्य वेळी, अतिशय योग्य वेळेला त्यांनी या गुरुचरित्राच्या प्रचाराच्या प्रसाराच्या सेवेला तुम्हाला आम्हाला लावलं. की त्यांना काळजी आहे, त्यांना काळजी या धर्माची, त्यांना काळजी या भारतभूमीची आहे. म्हणून त्यांनी अगदी योग्य वेळेला आपल्याला या सगळ्या धर्मकार्याला त्यांनी लावलं. कारण मी कसं सांगू का तुम्हाला, की तुम्ही बारकाईने विचार करा. बारकाईने तुम्ही ज्या वेळेला इथे येता, सगळं बघता, सगळं करता, पण हे सगळं बघताना करताना कुठेतरी आपण एक सूक्ष्मतम विचार केला पाहिजे. आपण एक बारकाईने विचार केला पाहिजे. तो विचार असा की आपण आपल्या मागं जे इथं जे बॅनर लावलेलं आहे, आपण हे बॅनर बघताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की श्रीपाद श्रीवल्लभ आहे. आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या भोवताली जे फोटो आहेत, या फोटोला तुम्ही सगळ्या या फोटोंचं निरीक्षण करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की हा जो अवतार आहे हा सर्वात्मक अवतार आहे. हा सर्वात्मक अवतार आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही इकडच्या फोटोकडे बघाल स्वामी महाराजांच्या, तर स्वामी महाराजांचा जन्म आणि स्वामी महाराजांचा जन्म झाल्यानंतर स्वामी महाराजांचं संन्यास ग्रहण आणि हे सगळं याच्या मागचं कारण काय होतं? तर त्यावेळेला जी सगळी घडी जी विस्कळीत झालेली होती धर्माची, ती पूर्ण घडी विस्कळीत झालेली ती जागेवर आणण्याचं काम, किंवा ज्या वेळेला संन्यास धर्म सुद्धा त्यावेळेला डबघाईला आल्यासारखा झालेला होता, त्या सगळ्या गोष्टी जागेवर बसवण्याकरता म्हणून हा अवतार झाला. हा अवतार झाला, यांच्यानंतर हे झालं. पण यावेळेला या पहिल्या अवतारामध्ये ज्या वेळेला आपण बघतो प्रभूंकडं, तर प्रभूंनी संन्यास धर्म घेतला का? नाही. इकडं संन्यास धर्म म्हणजेच काय की हा सर्वात्मक अवतार. यांनी सगळ्यांना घेऊन चालायचं ही यांची भूमिका आहे. आणि यांची भूमिका कशी की सगळ्यांना घेऊन चालायचंच, पण प्रत्येकाने कसं तर त्यानुसार प्रत्येकाचं आचरण हे असलंच पाहिजे. त्यानुसार. कारण गंमत कशी की ही दोन चाकं आहेत आणि दत्त महाराज मध्ये, आणि ते घेऊन चालतायत सगळ्यांना सोबत, सगळ्यांना घेऊन चालतायत. कारण प्रभूंच्या अवताराचं जर वैशिष्ट्य पाहिलं आपण, प्रभूंचं ज्या वेळेला आपण चरित्र बघतो श्रीपाद श्रीवल्लभांचं, ते या चरित्रामध्ये असे स्पष्टपणे दाखलेत. त्यांनी स्वच्छपणे सांगितलेले की मी पुढे कुठल्या कुठल्या नावाने, मी कुठल्या कुठल्या ह्याच्याने मी अवतार घेणार आहे. त्यांनी स्वतःच्या चरित्रामध्येच त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कसं की दत्त संप्रदायाकडे बघताना आपली दृष्टी ही बदलली पाहिजे. की दत्त संप्रदाय हा असा नाही, हा फक्त एकटाच चालू शकणारा नाही, हा एकटाच चालतो संप्रदाय असं नाही, तर या सगळ्या संप्रदायांना सोबत घेऊन चालणारा संप्रदाय कुठला, तर तो दत्त संप्रदाय. कारण उगच नाही त्याच्याशिवाय आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा. कारण तुम्ही बघा, नाथ संप्रदाय असू दे यातनच, रामदासी संप्रदाय असू दे यातनच, प्रत्येक जण. आणि हे सगळं, ही सगळी तारेवरची कसरत या दोघांनी सांभाळली. या दोघांनी हे पूर्ण सगळं सांभाळत आज इथपर्यंत आणलं. आणि ज्या ज्याही वेळेला कुठं धर्माकरता काही व्हायची वेळ येते, त्यावेळेला सगळ्यात आधी पटकीने हे जागृत होतात आणि ते कामाला लावतात. म्हणून त्यांनी काय केलं की दासगणू महाराजांच्या हाताने नव्याने आपलं चरित्र, की जे मूळ गुरुचरित्र 7,500 ओव्यांचं, तेच गुरुचरित्र 2,500 ओव्यामध्येच फक्त लिहून घेतलं. बरं, या 2,500 ओव्यामध्ये लिहून घेतलं, पण ते लिहून घेताना तुम्ही आपण जर बारकाईने पाहिलं तर त्याच्यामध्ये कुठलाच भाग सुटलेला नाही. किंबहुना मी असं म्हणतो की भाग सुटणं तर सोडून द्या, पण काही भाग त्याच्यामध्ये नव्याने समाविष्ट आहे. की हे लक्षात कोणाच्या येईल की जे मूळ गुरुचरित्र वाचणारा वाचक आहे त्याच्या लक्षात येईल की ज्याच्यामध्ये योगाभ्यासाचा जो भाग आहे की जो इकडे 36व्या अध्यायामध्ये, पण 36व्या अध्यायामध्ये
योग हा फक्त शब्द एकदा का दोनदाच उच्चारलेला आहे. पण इथं दासगणू महाराजांनी या योगावर खूप चांगल्या रीतीने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर असा बराचसा भाग आहे आणि हा भाग सगळा वाचत असताना निसंशयपणे मी एक सांगतो की त्याच्या ओव्या कमी आहेत, मग तो फलसिद्धी कशी आहे. तर मी एक सांगतो की ओव्या जरी कमी असतील तरी फलसिद्धी याच्यामध्ये कुठेही मनात जर संशय ठेवला नाही तर पूर्ण 100ला 100% आपण मूळ गुरुचरित्र वाचलं त्याचं जे फळ आहे तेच फळ या ग्रंथाच्या वाचनाने. आणि ही अनुभूती आहे, ही प्रचिती आहे, ही अनुभूती आहे, ही प्रचिती आहे की बरीच लोक या गोष्टीचा अनुभव आपापल्या आयुष्यात घ्यायला लागले, बरीच लोक. आणि असं हे 2500 ओव्यांचंच गुरुचरित्र की ज्याच्यामधला काही भाग वगळला. हे करण्यामध्ये सुद्धा तुम्ही पहा की ज्यांच्याकडे आज काही जण असे भेटतात की ते सांगतात की महाराज काही विचारायचं, विचारा काय विचारायचं. ते म्हणतात आमच्याकडे ना आमचे सासरे होते त्यावेळेसच्या गुरुचरित्राच्या पोथ्यात घरात, त्यांना असंच कुठं कुठं गेले होते, त्यांना प्रसाद म्हणून मिळाल्या, पण काय करणार बायांना वाचता येत नाहीत त्या, आणि घरामध्ये आता आमचे मालक वगैरे आहेत त्यांना वेळही नसतो आणि तेवढी आवडही नाही, मग त्या पोथ्या तुमच्याकडे देऊन टाकू का? कारण घरात अशा पडून राहण्यापेक्षा तुमच्याकडे राहिलेलं चांगल्या, कोण आलं तर वाचायला देता येतील. मनातल्या मनात मी असं म्हणतो, बाई तुमच्या घरातली परिस्थिती आणि बाकीच्या घरातली काही वेगळी आहे का? तुमच्या घरातनं जर कोण वाचायला आज वेळ नाही तर बाकीच्यांच्या घरात कुठून वेळ मिळणार आहे वाचायला? पण ठीक आहे, तुम्ही देताय ना दत्त तर द्या, अडचण नाही असं म्हणतो, मी तो ग्रंथ ठेवून घेतो. असं करता करता आज माझ्याकडे एवढ्याच्या वर थप्पी या मूळ गुरुचरित्राची झाली की घरात वाचणारच कोण नाही. पण हेच सगळं, या सगळ्या खुणा ओळखल्या होत्या स्वामी महाराजांनी, म्हणून त्यांनी हे लिहून घेतलं आणि बरोबर त्यांनी या वाचनाचा अधिकार सगळ्यांना दिला. आणि सगळ्यांना दिला याच्यापेक्षा मी असं म्हणतो की विशेषत्वाने स्त्रियांना जो अधिकार दिला, कारण खरे संस्कार जे असतात ते स्वयंपाकघरातनंच अख्ख्या घरात जातात. स्त्रियांकडेच त्यांनी मुख्य, आणि या दीड वर्षातलाही माझा अनुभव मी सांगतो की जसं या गुरुचरित्र सारामृताची सेवा करायला मिळायला लागली तेव्हापासूनही माझा अनुभव मी सांगतो की कुठल्याही पारायणाला जवळपास 80% वरून महिलांची वाचक म्हणून उपस्थिती असते आणि 15 ते 20% पुरुष असतात. कारण पुरुषांच्या बाबतीत खरं ना, रिटायर झाले तरी त्यांची कामं संपत नाही, तो कामं भरपूर असतात, कामं भरपूर असतात. त्याच्यामुळे पुरुषांची संख्या कमी असते, स्त्रियांची संख्या भरपूर असते. आणि स्त्रियांची संख्या जास्त असल्याचा आनंद मनस्वी अशा करता वाटतो की सगळे संस्कार जे आहेत ना ते तिथनंच येतात. स्त्री म्हणजे संस्काराची खाण आहे, स्त्री म्हणजे संस्काराची खाण आहे. अहो दिवस राहिले त्यांना तेव्हापासूनच संस्कार चालू होतात. आणि नंतर जन्म झाल्यानंतरही आपला पहिला गुरु कोण आहे? आपली पहिली गुरु आपली आई आहे, मातृदेव आहे भगवान. आपली आई आहे, तीच आपल्यावर संस्कार करते आणि मग ती संस्कार करते आपल्यावर. मग खरोखरी तिच्या हातातच हे सगळं दालन मिळालं पाहिजे. तिच्या हातात ज्या वेळेला हे सगळं मिळेल ना त्यावेळेला आपली कुठलीही पुढची पिढी कर्मरहित राहणार नाही. ती काही का होत नाही, अंशरूपाने का होत नाही, ती कर्म करेल आणि तिने कर्म केला म्हणजे आपला धर्म अबाधित राहील. हे सुंदर सूत्र महाराजांनी याच्यामध्ये लावलं आणि हे सगळ्यांना आपल्याला वाचायची परवानगी दिली. तर अशा या 2 ग्रंथाची थोडक्यात आपण तोंड ओळख करून घेतली की हा ग्रंथ 7500 ओव्यांचा, हा ग्रंथ 2500 ओव्यांचा. आणि याच्यामध्ये दुसरंही एक पाहिलं की आता 7 दिवसाचं पारायण जरी आपण करायचं म्हणतो किंवा करतो आपण, की ज्या वेळेला असा मोठा सप्ताह असतो त्यावेळेला आपण 7 दिवसाचं म्हणजे 8व्या दिवशी समाप्ती करतो. तर बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडतो की सप्ताह म्हणल्यानंतर 8व्या दिवशी समाप्ती कशी? आणि शंका योग्य आहे, पण त्या शंकेचं निरसन करण्याकरता मी थोडक्यात सांगतो की आपण 7 दिवस कधी मोजायचे? तर ज्या वेळेला आपण इथं पारायण करता येतो, आपण आपल्या आसनावर बसतो तेव्हा आपण आपल्या घड्याळात पाहायचं आणि मग दुसऱ्या दिवशीच्या पारायणाच्या वेळेपर्यंत पाहायचं ना आपण दिवस मोजायचं, 24 तास मोजायचे. अशा रीतीने आपण ज्या वेळेला 24 तास मोजतो त्यावेळेला 8व्या दिवशी सकाळी आपला पारायणातला 7वा दिवस संपलेला असतो. या पद्धतीने जर केलं तर आपल्याला काय होतं की 7 रात्री पूर्ण सापडतात. 7 रात्री पूर्ण आपल्याला या अनुष्ठानातल्या सापडतात. कारण गुरुचरित्र वाचनाचं फल असे की गुरुचरित्र काय करतं की आपल्याला योगातल्या
सगळ्या अवस्थेतनं पुढं पुढं नेत एक एक दिवसागणिक एक एक अवस्था आपल्यामध्ये प्राप्त करत 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 ते आपल्याला 8व्या अवस्थेपर्यंत. पण 2 तास आपण एका जागेवर बसणं, नाहीतर हे बसू शकत. मग 2 तास बसणं, त्याच्यामध्ये काही भजन असतं किंवा काही असेल किंवा सामुदायिक उपासना. कारण सामुदायिक उपासनेलाही अनन्यसाधारण महत्व, सामुदायिक उपासनेलाही अनन्यसाधारण महत्व आहे. आणि एक एक दिवसागणिक माझं म्हणणं कसं आहे की मी जे बोलतोय ही गोष्ट, या गोष्टीची प्रचिती घ्यायची आहे आणि आपण हे तपासायचंय. आपण आपल्याला स्वतःला तपासायचंय की आजचा दिवस काय होता, उद्याचा दिवस काय होता, परवाचा दिवस, आपल्या मनाची अवस्था काय होत जाते, आपल्या मनाची अवस्था कशा रीतीने होत जाते. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं की मी आज सकाळी बोललो की हा जो काही आहे सगळा हा गुरुतत्वाचा जागर आहे. आणि ही जी काही आपली जी सगळी सेवा उपासना जी चाललेली आहे, या सगळ्या सेवा उपासनेमधनं अहो 1 नाही 2 नाही, या हॉलमध्ये इतके जण येऊन बसलेले आणि इतके जण येऊन बसल्यानंतर ते आपल्याला एका विशिष्ट अवस्थेकडे नेऊ शकणार नाहीत का? त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य ते आपल्याला 100% नेल्याशिवाय राहत नाही. कारण ज्याही काही गोष्टी करतोय आपण त्या सगळ्या त्यांना साक्षी ठेवून आपण करतो आणि त्यांना साक्षी ठेवून करतोय आणि त्यांना अभिप्रेत असलेल्या सगळ्या गोष्टी इथं होत असताना आपल्या मनाची ती अवस्था का होणार नाही. म्हणून मी सांगतो की गुरुचरित्राची पद्धत ही सप्ताहाची पद्धती आपण अशा पद्धतीने दिवस गणना करतो म्हणून आपल्याला दिसायला 8 दिवसाचा कार्यक्रम वाटतो. आता मूळ गुरुचरित्राच्या बाबतीत जे नियम आहेत की वाचन करताना पायात काही घालायचं नाही, अंगामध्ये वर सदरा घालायचा नाही, बनियन घालायचं नाही, त्याच्यानंतर परान्नाचा तर विषय नाही. आता या सगळ्या गोष्टीच्या म्हणलं तर वाचणाऱ्याला सुट्टी मिळत नाही. इकडून तिकडून सुट्टी मिळाली तर आपली घरं लहान झालेली आहेत, घरामध्ये कुणाची मासिक धर्माची अडचण असते तर आपण घरात वाचूही शकत नाही. मग पर्यायाने काय होतं की फक्त ग्रंथ पूजेमध्येच राहतो, तेही काही ठिकाणी. बाकीच्या ठिकाणी तो उचलून आमच्यासारख्याच्या गळ्यात येतो, नाहीतर घरात कुठेतरी पेटीत राहतो, बाकी काहीच राहत नाही. पण सारामृत असं आहे की सारामृताकरता बाकी सगळ्या नियमाला शिथिलता दिली. बाकीच्या सगळ्या नियमाला स्वामी महाराजांनी शिथिलता दिली आणि स्वामी महाराजांनी सांगितलं की नाही, तुम्ही मोकळ्या मनाने हा ग्रंथ वाचा, फक्त मनस्वी वाचा. आणि हा ग्रंथ वाचत असताना तुम्ही एकदा जेव्हा 2दा जेव्हा तुमच्या तब्येतीनुसार, फक्त अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सारामृत वाचताना आपण नेमकं लक्षात काय ठेवायचं, तर ही गोष्ट ठेवली पाहिजे की अंतःकरण हे सदाकाळ पवित्र असलं पाहिजे आणि मग आपण गुरुचरित्र वाचलं पाहिजे. आणि हे गुरुचरित्र वाचनाचं फळ मग आपल्याला मिळू शकतं की गुरुचरित्र वाचताना या ज्या काही सगळ्या गोष्टी होत्या, या सगळ्या गोष्टीला इथं बगल दिली आणि सरळ सरळ सोप्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आज आपल्यापर्यंत आल्या. म्हणून आज आपण एवढ्या संख्येने येतोय, आपण एवढ्या संख्येने बसतोय की कैक जण, कैक वाचक मला असेही मिळाले, असेही सापडले की ज्या महिला होत्या की त्यांनी सांगितलं की आम्हाला कधी मनस्वी इच्छा खूप होती, पण तो ग्रंथ महिलांना वाचता येत नाही हेही आम्हाला माहित होतं. पण एक अशी मनात कायम हुरहुर असायची आमच्या की खरंच असं आपलं कुठल्या जन्मीचं पाप आहे की आपण या बाईच्या जातीला जन्माला आलो आणि या जन्माला येऊन आपलं मोठं नुकसान काय झालं तर आपल्याला गुरुचरित्र वाचायला मिळालं नाही. पण खरं सांगू का म्हणलं, आमची जी मनाला जी सल होती ती सल या पारायणात आल्यामुळं आमची निघून गेली आणि याचं सगळं श्रेय आम्हाला तुम्हाला द्यावं असं वाटतंय. मी म्हणलं तुमच्या मनातली सल निघून गेली ही खूप आनंदाची गोष्ट आहे, पण श्रेय द्यायचं असेल तर श्रेय द्यायचं तर त्यांच्याकडे द्यावं. कारण याच्यामध्ये मी काहीच नाही, लिहिणारे ते, सांगणारे ते, पारायण कर म्हणून सांगणारे ते, करून घेणारे ते, वाचणारे ते, मी आहे कोण म्हणलं याच्यात. पण अशा पद्धतीने हा ग्रंथ सगळ्यांच्या हातात गेल्यानंतर प्रत्येकाची येणारी अनुभूती, प्रचिती ही खूप वेगवेगळी आहे. वेगवेगळ्या रीतीने आपल्याला आता रोज उद्यापासनं एक एक वेगळे अनुभव आपल्याला अनुभवता येतील. तर या 2 ग्रंथामध्ये ज्या वेळेला आपण पाहिलं की हे 2 ग्रंथ जे आहेत की मूळ ग्रंथ आणि गुरुचरित्र सारामृत, तर आता आपण या ग्रंथाच्या आता खऱ्या अर्थाने आपण काय करू की आता आपण पहिल्या अध्यायाकडे वळू.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा